तर गंगाखेड मतदारसंघामध्ये महायुती पुरस्कृत उमेदवाराचं पारडं जड दिसतंय आणि त्यामुळे आपण बघतोय गंगाखेडमध्ये संभाव्य उमेदवार आहेत रत्नाकर गुट्टे, महायुती पुरस्कृत आहेत ते आणि ते संभाव्य आमदार होत असल्याचं इकडे दिसतंय। तर गंगाखेडमध्ये विशाल कदम शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढले आहेत आणि ते देखील विशाल कदम जे आहेत ते इथं गंगाखेडमध्ये संभाव्य आमदार म्हणून समोर येऊ शकतात अशी इथं शक्यता पाहायला मिळते। आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की गंगाखेड मतदारसंघ या ठिकाणी झालेली बंडखोरी आणि त्यानंतर इथं महायुतीनं त्यांना रत्नाकर गुट्टेंना दिलेला पाठिंबा या सगळ्या घडामोडीवर गंगाखेड मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि आता मात्र मतदारांनी संभाव्य आमदार म्हणून रत्नाकर गुट्टे यांना निवडल्याचं दिसतंय। दरम्यान रासपचे रत्नाकर गुट्टे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारणं आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अंकुश वाघमारे यांच्याकडनं। गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची निवडणूक प्रक्रिया पार पडली। गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी 73% मतदानाची नोंद झाली। यामध्ये कल कुणाकडं, जनता कुणाच्या पाठीशी हे येत्या 23 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे। तरी रासपाचे महायुती पुरस्कृत उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या मागे मुस्लिम समाज उभा राहणार नाही असे चित्र निर्माण झाले होते, परंतु निवडणुकीच्या दिवशी रत्नाकर गुट्टे यांच्या मागे ओबीसी समाजासह मुस्लिमांचं सुद्धा मतदान वळल्या गेलं। यामुळे येणाऱ्या निकालामध्ये कदाचित डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचं पारडं जड असल्याचे चित्र सध्या तरी गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे।